धरणात 26% पाणी साठा शिल्लक आहे। पुढील 4 महिन्यांसाठी औद्योगिक क्षेत्रासह पिण्यासाठी धरणाचं पाणी हे राखीव ठेवलं जाणार आहे। तर मराठवाड्याचे तहान भागवणारे पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये केवळ 26%च पाणी साठा शिल्लक असून आता सिंचनाला पाणी उपलब्ध होणार नाही। केवळ औद्योगिक क्षेत्र आणि पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले गेले। यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांबरोबरच पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। आता शिल्लक असलेलं 26% पाणी हे जून अखेरपर्यंत म्हणजे सुमारे 4 महिने जपून वापरावं लागणार आहे। तर जायकवाडी धरणात 26%च पाणी साठा शिल्लक आहे। त्यामुळे पुढील 4 महिन्यांसाठी औद्योगिक क्षेत्रासह पिण्यासाठी हे पाणी राखीव असेल। तसंच हे पाणी जपून वापरावं असं आवाहन सुद्धा केलं गेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत लाईव्ह जोडलेत। विजय, या संदर्भात काय अधिकचे अपडेट? नक्की जर बघितलं जायकवाडीचं जे पाणी आहे ते अक्षरशः 25% पाणी आहे। गत वर्षी या धरणाचा विचार केला तर जवळपास 75% इतके या धरणामध्ये पाणी होतं। मात्र यावर्षी संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आहे ते दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळेच आता मराठवाड्यामध्ये पावसाने हजेरी न लावल्यामुळे आता जायकवाडी प्रकल्पामध्ये जे आहे ते भरलं नव्हतं आणि मागील 2 महिन्यापूर्वी जर बघितलं तर नाशिकवरून 6 TMC जे पाणी आहे ते जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात आलं होतं। त्यानंतर जायकवाडी प्रकल्प हा 42% वरती पोहोचला होता। मात्र आता जे पाणी आहे ते 25% आहे आणि 25% मध्ये आता पुढील 4 महिने जे आहे ते आता धकावं लागणार आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने आता शेती सिंचनासाठी जे आहे ते पाणी आता बंद करण्यात आलेलं आहे आणि जे पाणी उर्वरित पाणी जे आहे ते फक्त पिण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रासाठीच वापर करण्याचा आता प्रशासनाने पत्र देखील काढलेलं आहे। त्यामुळे आता पुढील 4 महिने आता हे 26% वरतीच भागावं लागणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे आता शेतीसह अनेक नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा देखील प्रश्न जो आहे तो आता ऐरण येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठवाड्याची या ठिकाणाहून तहान भागवली जाती। जायकवाडीवरून जर बघितलं परभणी असेल, नांदेड असेल, या भागामध्ये देखील पाणी पुरवठा केला जातो। मात्र आता त्या ठिकाणी मोठी भीषण पाणी टंचाई जाणणार आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील अद्यापही 8 ते 15 दिवसाआड पाणी सोडलं जातं आणि जालन्यात देखील तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता थोड्या दिवसानंतर जर पाहिलं तर नांदेड असेल, परभणी असेल, या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती जी आहे ती आता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर आता शेती सिंचनाचं पाणी बंद केल्यानंतर त्या ठिकाणच्या फळबागाला देखील याचा मोठा फटका बसणार असल्याचे आता शेतकऱ्यातून बोलले जात आहे। जगदीश सर, मात्र शेती सिंचनासाठी पाणी मिळणार नाहीये, त्यामुळे शेतकरी संतप्त झालाय। शेतकऱ्यांची नेमकी या संदर्भात भावना काय? नक्कीच सध्या जे शेतीसाठी पाणी दिलं जाणार नाही त्यामुळे आमच्या हक्काचं पाणी हे जायकवाडीला आहे। या ठिकाणाहून पाणी दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं, मात्र आमच्या हक्काचं पाणी आम्हाला दिलं जात नाही। त्यामुळे जर बघितलं तर मागील काही महिन्यापूर्वी शेतकरी जे आहे ते आक्रमक देखील झाले होते आणि जायकवाडीचं पाणी जे आहे ते पैठणकरांना सोडा, गोदावरीत सोडा अशी मागणी घेऊन आता बघितलं तर माझे आमदार राजेश टोपे हे देखील आक्रमक झाले होते। त्यांनी देखील मागील काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठा विभागासमोर आंदोलन देखील केलं होतं, रस्ता रोको देखील केला होता। त्यानंतर नाशिकवरून 6 TMC पाणी जे आहे ते जायकवाडीला सोडण्यात आलं होतं। त्यानंतर शेतीसाठी पाणी सोडण्यात आलं होतं। मात्र आता मार्च जो आहे तो नुकताच सुरुवात झालेला आहे आणि मार्चच्या सुरुवातीलाच आता भीषण पाणी टंचाईचा झळा जो आहे तो आता दर्शवत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचं आता नागरिक देखील आता परेशानीत आल्याचे दिसून येत आहे। धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल।